बहुजनांना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी सामाजिक एक लढा बहुजन माझा। चुली पेटल्या, घोषणा आणि दणाणला कवठे महाकाळ। गॅस तुटवड्यावर संताप, चुली पेटवून आंदोलन, गॅस आमच्या हक्काचा, घोषणा आणि तालुका दणाणला। काळा बाजाराविरोधात जनतेचा यलगार, प्रशासनाला धाव। चुली पेटल्या, माफियांविरोधात जनतेचा आक्रोश, गॅससाठी रस्त्यावर जनता, प्रशासनाने दिली आश्वासने। गॅस तुटवड्यावर संताप, चुली पेटवून आंदोलन, प्रशासनाची तातडीने आश्वासने। कवठे महाकाळ तालुक्यात गॅस तुटवडा, काळा बाजार, झाडतोड व निकृष्ट रेशन धान्याच्या विरोधात दिनांक 13 एप्रिल 2026 रोजी तहसील कार्यालयासमोर चुली पेटवून तीव्र आंदोलन करण्यात आले। या आंदोलनामुळे संपूर्ण परिसर घोषणा आणि दणाणून गेला असून जनतेचा संताप उफाळून आला। चुली पेटल्या, घोषणांचा आवाज घुमला। आंदोलनादरम्यान संतप्त नागरिकांनी चुली पेटवत जोरदार घोषणा दिल्या। गॅस आमच्या हक्काचा, नाही कोणाच्या बापाचा, हक्काचे गॅस सिलेंडर मिळालेच पाहिजेत। रिपब्लिकन कामगार सेनेचा विजय असो, आनंद आंबेडकर साहेबांचा विजय असो, डॉक्टर शंकरदादा माने यांचा विजय असो, तसेच छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने ही घोषणा देण्यात आल्या। गॅस काळा बाजार करणाऱ्या माफियांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांचे करायचे काय? खाली डोकं वर पाय अशा तीव्र घोषणांनी आंदोलन अधिकच पेटले। काळा बाजारचा कहर, 3000 ते 4000 दराने विक्री। तालुक्यात गॅस सिलेंडरचा उघडपणे काळा बाजार सुरू असून नागरिकांना 3000 ते 4000 मोजावे लागत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत। यामुळे सर्वसामान्य नागरिक, कामगार व गरीब कुटुंबांचे हाल सुरू आहेत। गॅस अभावी, झाडतोड, पर्यावरण धोक्यात गॅस उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांना चुलीवर स्वयंपाक करावा लागत असून मोठ्या प्रमाणावर झाडतोड वाढली आहे। यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे। निकृष्ट रेशन, आरोग्याशी खेळ, रेशनिंगमधून मिळणारे धान्य निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप नागरिकांनी केला असून यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे। प्रशासनाची धाव, अधिकाऱ्यांची आश्वासने, आंदोलनाची तीव्रता लक्षात घेता निवासी तहसीलदार संजय पवार व पुरवठा अधिकारी शुभम पुरी यांनी तातडीने आंदोलनस्थळी भेट दिली। यावेळी त्यांनी लेखी व तोंडी आश्वासन देत गॅस पुरवठा सुरळीत करून प्रत्येक नागरिकाला गॅसचा हक्क नियमितपणे देण्याचे स्पष्ट केले। प्रमुख मागण्या: गॅस पुरवठा तात्काळ सुरळीत करावा, काळा बाजार थांबवून संबंधितांवर कडक कारवाई, प्रत्येक कुटुंबाला गॅस उपलब्ध करावा, झाडतोड थांबवण्यासाठी उपाययोजना, दर्जेदार रेशन धान्य पुरवठा, लाईन टाळण्यासाठी प्रभावी व्यवस्था। इशारा: मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास रिपब्लिकन कामगार सेना महाराष्ट्र राज्याच्या वतीने आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा देण्यात आला। उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्ते डॉक्टर शंकरदादा माने, प्रदेश अध्यक्ष संतोषभाऊ वानखडे, सिद्धनाथ माने, सुनील खोत, जालेंदर मोहिते, सुभाष मराठे, भानुदास आठवले, उत्तम कांबळे, भीमराव वाघमारे, सूरज काळे, आकाश लोंढे, संजय सणदी, विशाल करपे, दादा चंदनशिवे, सुखदेव चंदनशिवे, आलोक कांबळे, राखी शिंदे, सविता माने, उज्ज्वला धोत्रे, रेश्मा वानखडे, छाया कांबळे, प्रज्ञा बनसोडे, बाळाबाई चंदनशिवे, अंजना कांबळे, संगीता रुपणर आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते। बहुजन माझा चॅनलला क्लिक करून बेल आयकॉन दाबून सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा।